तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागात प्रेक्षकांनो अखेर मामांनी पुढाकार घेतलेला आहे। कारण आता जे काही घरामध्ये घडलंय आणि होळीच्या दिवशी ज्या वेळेला आता राकेश घरी आलाय तेव्हा मामांच्या हातामध्ये असा काहीतरी पुरावा लागलाय की ज्याच्यामुळे राकेश आता इकडे अंजलीला फसवतोय। राकेश आता दुसरं कुणासोबत तरी अफेअर करतोय याची मामांना हिंट आल्यावरती मग पेटून उठलेल्या मामांनी आता मात्र अंजलीच्या समोर सत्य आणायचं ठरवलंय आणि दिवस उजाडलाय धुळीवंदनाचा। धुळीवंदनाच्या दिवशी आता स्वतः मामा अर्णवच्या मदतीने कशा पद्धतीने राकेशचं भांडं फोडणार आणि फक्त राकेशचंच नाही तर रियाच्या समोर सुद्धा हा सर्वेश नाहीये तर हा वेगवेगळी नावं बदलून राहणारा तोतया माणूस आहे हे सुद्धा सत्य आणणार। एकाच वेळेला मामांनी केलेल्या या खुलास्यामुळे अंजलीचे तर डोळे उघडणार आहेत। कारण मामांना माहिती आहे की जर का अर्णव आणि ईश्वरी या दोघांनी याच्यामध्ये काही आता लक्ष घातलं तर अंजली अजिबात विश्वास ठेवणार नाही। म्हणून स्वतः मामांनी काय हे केलंय, अंजलीला डोळे उघडण्यासाठी अर्णव आणि ईश्वरीची मदत घेत राकेशचा कसा पर्दाफाश केलाय आणि धुलीवंदनाला फायनली अंजलीला सत्य समजले, काय घडले पाहू। प्रेक्षकांनो इकडे आता राजेशचं तोंड काळं झाल्यावरती ईश्वरीवरती त्या सगळ्याचा आरोप आलाय। मुद्दामच वल्लरी आता इकडे नाटक करते आणि वल्लरीने हा सगळा प्रकार केलेला आहे। पण वल्लरी तो चांदीचा जो गणपती तो ईश्वरीच्या रूम मध्ये नेऊन ठेवते। ईश्वरीच्या रूम मध्ये गणपती असल्या कारणाने ती तो गणपती सगळ्यांच्या समोर घेऊन येते आणि खोटारडे तू काय बोलत होतीस की तू काहीच केलेलं नाहीयेस, असं कसं काय होऊ शकतं। मग जर का त्या ह्याच्यामध्ये काळा बॉक्स आला मग त्यातला गणपती तुझ्या रूम मध्ये कसा काय, तुझ्या कपाटामध्ये हा गणपती सापडला, असं म्हणत आता इकडे वल्लरी हे सगळं बोलत असते। पण मामांना याच्यावरती विश्वास बसत नाहीये। मामा आता सांगत असतात जर का ईश्वरी सांगत आहे ना की आता हे खरं नाहीये तर हे 100% खरं नाहीये। पण सगळा प्रकार घडून गेलेला असतो। चिडलेली अंजली आता सांगते की आजी मी या घरामध्ये आले ना ही माझी चूक झाली, यापुढे या घरात मी कधीही पाऊल ठेवणार नाही। मला असं वाटलं होतं की सगळं विसरून चिंटूने आम्हाला इथे बोलवलं असेल, पण नाही, चिंटू आणि ईश्वरी या दोघांनाही आता इकडे आम्ही या घरामध्ये नकोच आहोत। उगाच फक्त ते नाटक करतायत आम्हाला या घरात आणण्याचं, त्यामुळे मी कशीही राहीन पण तिकडेच राहणार आहे, त्याच चाळीत राहणार। आजी तिला समजवते बाळा अगं असं नाही आहे। अर्णवला सुद्धा आता वाटते की तू इकडेच यावंस, यावरती ती म्हणते असं जर का वाटत असतं तर एकदा माझ्या नवऱ्याचा अपमान केल्यावरती मी घर सोडल्यावरती पुन्हा माझ्या नवऱ्याच्या सोबत असं करायची त्याची हिंमत नसती झाली। आता कोणत्याही परिस्थितीमध्ये या घरात मी एक क्षण सुद्धा पाऊल ठेवणार नाही। आत्ता तर मी जाते पण यापुढे माझ्या येण्याची आशा बाळगू नकोस, असं म्हणत आता अंजली निघून गेल्यावरती आता मात्र इकडे मामा खूप चिडलेत। मामा आता अर्णवला बोलवत आहेत आणि ते अर्णवला सांगतायत मी तुला खरं सांगू का तर मला 100% ईश्वरीवरती विश्वास आहे, ईश्वरी कधीच हे सगळं करणार नाहीये। त्यावरती मग अर्णव म्हणतो हो मामा पण मग हे सगळं केलं तरी कोणी, यावरती मामा म्हणतात मला काही कळत नाहीये। एकतर मला डाऊट येतो तो म्हणजे हा सगळा प्रकार एकतर त्या राजेशनीच केलेला असेल। यावरती आता इकडे सांगायला लागतात मामा पण राजेश स्वतःच्या तोंडावर स्वतः काळं का फासून घेईल। यावरती तो म्हणतो की मला पण हे पटत नाही की राजेशनेही केलं असेल। यावरती मामा म्हणतात हे बघ मला काय वाटतं माहितीये का, कदाचित अंजलीला आपल्यापासून कायमचं तोडण्यासाठी हे सगळं केलं असेल। यावरती अर्णव म्हणतो मामा तुम्हाला माहित नसेल पण मी त्याला 1 दिवसाचे 7 लाख रुपये दिलेत आणि 7 लाख रुपये 1 दिवसाचे घेऊन तो इकडे ताईला घेऊन आला होता आणि 1 दिवस राहण्यासाठी अजून 7 लाख घेतले। मामा म्हणतात काय आणि तू दिलेस। यावरती तो म्हणतो काय करू, आजी म्हटली होती की होलाष्टक योग आहे आणि ताईच्या आणि बाळाच्या जीवाला धोका होऊ शकतो आणि त्यासाठी मी त्याला 14 लाख दिले। आणि त्यावरती मामा म्हणतात नाही नाही मग हे त्याचं काम नक्कीच नाहीये, स्वतःच्याच तोंडाला काळं फासून घेण्याचं काम तो नाही करणार। मला वाटतंय काहीतरी वेगळं आहे। मला न खरं तर वल्लरीवरतीच डाऊट आहे, पण ते सगळं जाऊ दे, मी तुला काय सांगतोय माहितीये का। आणि मामा आता आदल्या रात्री घडलेला प्रकार त्याला सांगायला लागतात आणि मामा सांगायला तुला माहितीये का ज्या वेळेला ते दोघ जण इकडे आले ना तेव्हा कोणत्या तरी मुलीचा त्या आता राजेशला फोन आला होता।
ज्या वेळेला राजेशला फोन आला आणि त्यावेळेला तो जरा पॅनिकच झाला होता आणि ती मुलगी सांगत होती ताबडतोब ये ताबडतोब ये. यावरती तो सांगत होता नाही नाही माझी बहीण अरे ॲडमिट आहे, माझ्या बहिणीला ॲडमिट केलंय, मी कसं काय तिकडे येणार. आणि त्याचवरती आता इकडे हा खोटं बोलतोय हे मला कळलेलं होतं. आता ह्याची कुठची बहीण, कोण ॲडमिट, हा काहीतरी फसवतोय हे मला कळलं. आणि त्यानंतर मग आता मी त्याचा मोबाईल पाहिला तर कोणत्या तरी मुलीचा रिया म्हणून फोन आला होता आणि ती सारखं याला सर्वेश म्हणत होती. यावरती आता इकडे जबरदस्त धक्का बसलाय अर्णवला. अर्णव म्हणतो मामा तुम्ही काय बोलताय. यावरती मामा सांगायला लागतात अरे मी खरं तेच बोलतोय, मी जे काही ऐकलं ना त्याच्याबद्दलच मी तुला सांगतोय. असं म्हटल्यावरती अर्णव म्हणतो नाही मामा, मग हे जर का असं असेल ना तर हा राजेश फक्त आपल्यालाच नाहीये तर आता ताईच्या बाबतीत सुद्धा खूप चुकीचं करतोय. काही झालं ना तर या राजेशची आता भांडेफोड करायची वेळ आलेली आहे. आणि त्यावरती मामा म्हणतात तू काळजी करू नकोस. पण यावरती मग आता लगेचच सांगायला लागतो इकडे अर्णव की मामा जर का आत्ता मी ताईला काही बोललो ना तर ताई माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही, कारण आत्ताच हा सगळा प्रकार झालाय आणि ताई आता लगेचच इकडे मला सांगेल की तूच खोटं बोलतोस. मामा म्हणतो काळजी करू नकोस, मला माहिती आहे मी आता इकडे अंजलीला काय सांगायचं ते सांगतो, तू चिंता करू नकोस. फक्त आता तू मला एक काम करायचं आहेस, ही रिया कोण आहे ना तिचा पत्ता शिर्केंना काढायला सांग, मग मी बघतो काय करायचं ते. असं म्हटल्यावरती अर्णव म्हणतो ठीक आहे, पण मला खरंच हे खूप महाभयंकर वाटतंय. म्हणजे आता तो एकाच वेळेला कित्येक मुलींना फसवतोय. मामा तुला माहिती आहे ना शलाकाचं प्रकरण काय झालं होतं ते. यावरती मामा म्हणतात हो, आणि माझा विश्वास आहे की तुम्ही दोघं जण खोटं बोलणार नाही. त्यावरती तो म्हणतो म्हणजे आता खरं बघायला गेलं तर आता आपण एक प्रकारे अंजली ताईची तर मदत करू पण त्या रियाची पण मदत करू, कारण ह्या राकेशचं काहीच सांगता येत नाहीये. हा जर का शलाकाला संपवू शकतो ना तर हा आता त्या रियाला सुद्धा संपवायला कमी करणार नाही. मामा म्हणतात तू चिंता करू नकोस, हे बघ आपण या सगळ्याचा काहीतरी तोडगा काढूया. हे बघ तू फक्त त्या रियाचा पत्ता शोध, ती कुठे राहते काय करते हे बघ आणि त्यानंतर मला कळव, मी बोलतो अंजली सोबत आणि मग काय करायचं ठरवतो. या वेळेला या राजेशचा जो काही पर्दाफाश आहे ना तो केल्याशिवाय मी आता थांबणार नाही. असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्लॅनिंग ठरतं. मामा आता इकडे अंजलीला भेटायला आलेले आहेत. तो पण नेहमीप्रमाणे आता इकडे रियाचा कॉल आलाय आणि रिया आता चिडलेली आहे. रिया आता सांगायला लागते काय झालंय, अजूनही तुझी बहीण आजारी आहे का. होळीचा अख्खा दिवस तू आता माझ्यापासून लांब राहिलास, पण धुलीवंदनाला येणार आहेस ना. यावरती आता इकडे राकेश सांगायला लागतोय काय बोलायची गोष्ट झाली, अगं येणार म्हणजे येणारच, असं काय करतेस, तू जरी मला म्हटली नसतीस ना की ये म्हणून तरी मी आलोच असतो. त्यावरती ती म्हणते सर्वेश हे बघ माझं धुलीवंदन आता अजिबात स्पॉइल करू नकोस, काहीही झालं ना तरी सुद्धा हे धुलीवंदन मला खूप स्पेशल करायचं आहे आणि तुझ्यासाठी मी गिफ्ट सुद्धा आणलंय, एकदम तुला जे हवं होतं ना तेच. असं म्हटल्यावरती मग आता तो विचार करतो चला इकडून 14 लाख मिळालेत, तिकडून सुद्धा काही गिफ्ट मिळेल आणि या मूर्ख बायकोला एक दिवस कसलं तरी औषध देऊ आणि झोपवून ठेवू आणि त्यानंतर जाऊन येऊ. असं म्हणत तो आता इकडे लगेचच आणि तो ज्या वेळेला तिला आता काही औषध द्यायला निघतो तेव्हा ती ऑलरेडी झोपलेली असते. मग तो विचार करतोय कशाला हिला उठवू आणि त्यानंतर मग आता तो लगेचच तिकडून निघून जातो. निघून गेल्यावरती थोड्या वेळात अंजलीला जाग आले आणि मामा तिला भेटायला आले. मामा भेटायला आल्यावरती ते आता इकडे अंजलीला उठवतायत. अंजली थोड्याशा आता सुस्तीतच आहे. मामा म्हणतात काय झालं. यावरती ती म्हणते काही नाही, इथे आल्यापासून असंच होतंय, आधीमध्ये इतकी झोप येते ना. मामा म्हणतात हे बघ तू ना इथे राहणं खूप रिस्की आहे, या राजेश पासून तुझ्या जीवाला धोका. आणि त्यावरती ती सांगायला लागते मामा काय बोलताय तुम्ही, तुम्हाला जर का असंच बोलायचं असेल ना चिंटू सारखं तर तुम्ही पण इथून जा, नाही आलात तरी सुद्धा चाल. त्यानंतर मामा म्हणतात ठीक आहे तू माझ्यासोबत येशील का, मी तुला काहीतरी दाखवायचं आहे मला. यावरती ती म्हणते मामा तुम्ही राजेश बद्दल बोलणार असाल ना तर मी बिलकुल कुठे येणार नाहीये. एकतर कालच्या दिवसाला त्याचा जो काही अपमान झालाय ना त्यामुळे इतका अपसेट आहे ना तो. मामा म्हणतात ठीक आहे अपसेट आहे ना, आहे कुठे तो. यावरती आता इकडे ईश्वरी सांगायला लागते अंजली की नाही इथेच असेल कुठेतरी. मामा म्हणतात कुठे आहे ना, मी तुला दाखवू का, चल माझ्यासोबत. यावरती आता अंजलीला काहीच कळत नाही. मुद्दामच आता अर्णव आणि ईश्वरी अजिबात आलेले नाहीयेत, कारण आता जर का अर्णव ईश्वरी आले असते तर आता लगेचच तिने त्यांच्यावरती विश्वास ठेवला नसता.
म्हणून फक्त आता मामा आलेले आहेत. मग आता हो नाही करता करता अंजली मामांसोबत जायला निघा. इकडे त्याच वेळेला आता आलेला आहे सर्वेश रियाला भेटायला आणि रिया आणि सर्वेश यांचं धुलीवंदन चालू आहे. प्रेक्षकांनो, बरोबर शिर्केंनी आता इकडे रियाचा पत्ता ज्या वेळेला अर्णवला दिलाय त्यानंतर मग आता मामा स्वतः ईश्वरीला घेऊन तिकडे आलेले आहेत. ईश्वरीला घेऊन आल्यावरती जे काही मामा बोलतायत ते खरं आहे आणि वेगवेगळ्या नावाने वावरणाऱ्या या आता राकेशची, तिच्यासोबत राहणारा राजेश आणि आता रियासोबत असणारा हा सर्वेश याची आता एक झलक अंजलीच्या समोर आले आणि मामा तिला समजावून सांगतायत की जर का हा माणूस ॲट अ टाइम तुला फसवून इकडे सर्वेश म्हणून राहतोय तर तू मला सांग, जे शलाका प्रकरण झालं त्या शलाका प्रकरणामध्ये हा माणूस दोषी नसणार कशावरून? तुला आता हे सगळे डोळे उघडण्यासाठी हा सगळा प्रकार केलाय. तुला कळायला पाहिजे की हा माणूस तुझी फसवणूक करतोय. कालच्या दिवसाला हा घरी आला होता, तुला घरी घेऊन येण्याचे 7 लाख रुपये घेऊन गेलाय. तुला जर का विश्वास बसत नसेल तर घरी गेल्यावरती एक चांबड्याच्या बॅगेमध्ये अर्णवने ह्याला 14 लाख दिलेत 2 दिवसाचे, ते जाऊन बघ. आता बाकी सगळं बघण्याच्या ऐवजी समोरचं दृश्य बघून अंजली गडबडलेली आहे. अंजलीच्या समोर तर सत्य आलंय, पण आता या सगळ्यामध्ये अंजलीला धक्का सुद्धा बसलेला आहे. प्रेक्षकांनो, या सगळ्यानंतर आता तरी अंजलीचे डोळे उघडणार का? येणाऱ्या भागामध्ये सगळं समजणार.